सत्यविचार.in समस्या तुमची, बातमी आमची। मी सेवेकरी फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील 50 गावात मोफत महाआरोग्य शिबिरास सुरुवात। 16 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार महाआरोग्य शिबिर। तसेच मी सेवेकरी सोशल फाउंडेशन व जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने महारक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचा उपक्रम खेड तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्यवारी नेण्याचा संकल्प करत मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर तसेच महारक्तदान शिबिर सुरू करण्यात आले आहे। तालुक्यातील काळूस गावात मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे यांच्या उपस्थित या शिबिराची सुरुवात करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोमनाथ मुंगसे, विशाल झरेकर, हरिप्रसाद खळदकर, सरपंच शंकर जैत, रोहिदास पवळे, मोहन पवळे, पवनराजे जाचक, विश्वनाथ पोटवडे, दत्ता मोरे, संतोष खलाटे, भरत अरगडे, अनिल अरगडे, अनिल टोके, आकाश नरगे आदी उपस्थित होते। 16 ऑक्टोबर पर्यंत तालुक्यातील काळूस, खरपुडी, शिवे, चास, पाईट, दावडी, तुकाई, भांबुरवाडी, टाकळकरवाडी, कनेरसर, तिनेवाडी, वाडा, कुरकुंडी, कडूस, कोयाळी, बहुळ, दोंदे या गावात तसेच परिसरातील गावामध्ये हे महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर होणार आहे। तसेच आजूबाजूच्या गावामधून शिबिरास येण्यासाठी मोफत गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे। या शिबिरात प्राथमिक आरोग्य तपासणीसह रक्त, लघवी, ECG, नेत्ररोग, कॅन्सर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आदी तपासण्या केल्या जाणार आहेत। तसेच शासकीय योजनांची माहिती आणि आयुष्यमान भारत कार्डची नोंदणीही करून दिली जाणार आहे। तसेच प्रत्येक रक्तदात्याला 5 लाखाचे विमा सुरक्षा कवच प्राप्त होणार आहे। जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सुधीर मुंगसे यांनी केले आहे। हाताला काम मिळालं पाहिजे अशा प्रकारे व्यावसायिक सुद्धा उपक्रम या ठिकाणी तालुक्यामध्ये राबवण्याचं काम त्यांनी केलं। किंवा अजून काही मनामध्ये योजना विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भविष्यासाठी काही ना काहीतरी करण्याची भूमिका सुधीर भाऊनी या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि त्या अनुषंगाने खेड तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागामध्ये अनेक अशी महाआरोग्य शिबिर या अगोदरच्या काळामध्ये मग पश्चिम पट्ट्यामध्ये आंबोली सारखं ठिकाण असेल, नेण्यासारखं ठिकाण असेल, वाईट सारखं ठिकाण असेल, किंबहुना वाडा आणि सास या परिसरामध्ये असेल आणि पूर्वेकडे वापगाव सारख्या ठिकाणी असेल आणि आरोग्य शिबिर या ठिकाणी आणि सोप्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी निर्माण करू त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या खूप प्रामुख्याने पाहायला मिळते। आणि ही कमतरता जर भरून काढायची असेल तर आपल्याला प्रत्येक गावामध्ये आपल्याला आरोग्याची सेवा कशी पोहोचवता येईल याच्यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करत असतो। आणि त्याचाच एक माध्यम म्हणून आम्ही गेल्या 8 महिन्यापूर्वी आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात भरवली गेली होती। तर त्यामध्ये येणे असेल, आंबोली असेल, वापगाव असेल, तीनही गावां मिळून साधारणतः 12 ते 13 हजार लोकांना आरोग्याची सेवा आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली। आणि त्याच्यामध्ये साधारणतः 1100 लोकांचे आम्ही डोळ्याचे ऑपरेशनच्या ठिकाणी केले। अशा पद्धतीची ही आरोग्याची सेवा ही कायमस्वरूपी आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।